नमस्कार. आज आपण पाहतोय खस्ता कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी आजच्या ऑर्डरसाठी मी स्पेशल कोथिंबीर वडी केलेली आहे. ही तुम्ही कोणत्याही साईजमध्ये करू शकता. मी मोठ्या आकारात केलेली आहे. तुम्ही याचे छोटे छोटे देखील वड्या करू शकता. याचा आकार तुम्ही ठरवू शकता, गोल करायची, अशा करायची सगळं. फक्त आता मी इथे ऑर्डरसाठी केल्यात म्हणून त्या मोठ्या आकाराच्या केल्या. त्याच्या 2 वळकट्या झाल्या असत्या. पाहू शकता अतिशय खरपूस असा कलर आलेला आहे त्याला. खूप सुरेख लागतात या वड्या अशा पद्धतीने केल्यानंतर. आता आपण त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहणार आहोत. आता आपण कोथिंबीर घेतली आहे. 2 जुड्या कोथिंबीर मी छान निवडून घेतली. कोवळी देठं ठेवायची. यामध्ये आपण लसूण मात्र भरपूर टाकायचं आहे. आलं मात्र फक्त कमी टाकायचं. अर्धा इंच आलं टाकायचं फक्त. आणि मिरच्या देखील भरपूर टाकायच्या. 8 ते 10 मिरच्या टाकल्यात मी डार्क हिरव्या कलरच्या. आणि त्या जर नुसत्या हिरव्या कलरच्या असतील तर थोड्या जास्त टाकल्या तरी चालतील, कारण कोथिंबीर वडी शक्यतो तिखटच छान लागते. जिरे ॲड केलेत आपण यामध्ये. आणि कोथिंबीरीची जी देठं होती आपली निघालेली ती देखील मी कोवळी जी होती ती ॲड केली, कारण याचा जो असतो तो आपल्याला याची पेस्ट. मीठ ॲड केलं आपण. याचा आपल्याला खरडा बनवून घेतला आपण. आता ही जी कोथिंबीर आहे ही छान बारीक चिरून घेतली. त्यामध्ये आता आपण जे वाटण केलं होतं ते ॲड केलं. आता एवढं जे कोथिंबीर आपण निथळून घेतली होती, स्वच्छ धुवून व्यवस्थित निथळून घ्यायची. त्यामध्ये पाणी अजिबातच टाकायचं नाही. पाण्याचा वापरच नाही करायचा अजिबात. जेवढं कोथिंबीरीला असतं पाणी तेवढं, आणि आता या वाटणाला जे पाणी आहे तेवढं यात सामावेल एवढंच आपल्याला पीठ वापरायचं आहे. यामध्ये पिठाचा जास्त वापर करायचा नाही. त्यासाठी आपण आधी बेसिक मसाले यात टाकून घेतले. पाहू शकता धणे जिरे पूड, तीळ, लाल तिखट टाकलं थोडं, हळद, मीठ चवीपुरतं. छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं आधी. हे मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये पिठं ॲड करायची आहेत. सगळ्यात महत्त्वाचा घटक कुरकुरीत होण्यासाठी आपली कोथिंबीर वडी तांदळाचं पीठ 2 चमचे ॲड करायचं सुरुवातीलाच. आणि त्यानंतर बाकीचं सगळं आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे. बेसन पीठ आपल्याला यामध्ये असलेल्या मॉइश्चरमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. छान असा घट्ट रोल झाला पाहिजे. रोल अजिबात पातळ होता कामा नये. थोडाही हळूहळू पीठ ॲड करायचं. अदरवाईज पीठ थोडं ॲड झालं तर मग नंतर आपण कोथिंबीर म्हणजे बाकीचं काही ॲड नाही करू शकत त्याच्यामध्ये. मग पाणी टाकलं तर मग आपली वडी छान होत नाही. पाहू शकता. आता हे जे आपण वाफवण्यासाठी ठेवणार आहोत रोल, त्याला आपण आधी तेल लावून घेतलं आणि रोलला देखील वरतून तेल लावलं. रोल तुम्ही घट्ट केलेला आहे आणि तो छान असा गोल आकारात केलेला आहे. पाहू शकता. थोडासा मी खालच्या बाजूने असा प्रेस करून घेतला म्हणजे तो खालची बाजू त्याची छान अशी पसरट होते. एक साधारणतः 15 मिनटातच, कारण माझं जाड आहे म्हणून मी 15 मिनटं, अदरवाईज तो 10 ते 12 मिनटामध्ये व्यवस्थित वाफवला जातो. पाहू शकता. वड्या कट करून घेतल्यात. फ्रीजमध्ये ठेवायचा एक अर्धा तास आणि त्यानंतर या वड्या कट करून घ्यायच्या, म्हणजे छान वड्या कट होतात. अगदी एकसारख्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत मी. पाहू शकता. रोल आपला घट्ट होता त्यामुळे अगदी फर्म अशा वड्या छान तयार झालेल्या आहेत. आता आपण त्या तळून घ्यायच्यात. शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय देखील करू शकता, पण मी शॅलो फ्राय करणार आहे. जेवढ्या वड्या आपल्याला यामध्ये मावतील तेवढ्याच बसवायच्या, कारण आपल्याला त्या उलट्या पण करता आल्या पाहिजेत. छान अगदी अलगद हाताने त्या व्यवस्थित पलटी मारून घ्यायच्या. पाहू शकता खरपूस रंग. अतिशय सुरेख अशा या वड्या तयार होतात. कसा वाटला मैत्रिणींना व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.